शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे 346. हम्म पार्ट 345 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया त्या मुलीला कॉल करून विचारते की कोण आहेस वगैरे, तर ती सांगत नाही. मग काही वेळाने शुभ सांगतो आणि तसंच क्रिया त्या मुलीचा कॉल कट करते आणि शुभला प्रश्न विचारते. आणि शुभ सांगतो की मी हे लपवलं होतं की ती माझी बेस्ट फ्रेंड होती. तर यामुळे क्रियाला खूप हर्ट झालेली असते आणि तसंच रडत रूममध्ये जाऊन दार बंद करून घेते. आता पुढे बघू शुभ कसा म्हणवेल. आणि क्रिया खूप रडत असते आणि शुभला पण सहन होत नसतं हे सर्व बघून. तर तसंच डोअर नॉक करत हाक मारत असतो, बोलत असतो, माफी मागत असतो. पण क्रिया बेडवर रडत बसलेली असते आणि फसवणूक झाल्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. खूप वेळाने क्रिया कसं तरी शांत होते आणि दार उघडते तर शुभ तिथेच बसलेला असतो. तर शुभकडे न बघता क्रिया जाते किचनमध्ये आणि पाणी पिते. तर शुभ येतो तसंच मागे आणि माफी मागत असतो. पण क्रिया एकच बोलते की प्लीज माझ्याशी बोलू नको. मला तुझ्याशी बोलायची बिलकुल इच्छा नाहीये. बापरे! तर शुभ परत-परत सॉरी बोलत, एकच एक बोलत असतो. पण क्रिया काही न बोलता पाणी पिते आणि जाते बेडरूममध्ये आणि ब्लँकेट घेऊन फेसवरून कव्हर करते. तर शुभ बघतो आणि शांतपणे जातो बेडरूममध्ये आणि बसून विचार करत असतो. आणि क्रिया पण डोळे बंद करून असते, फक्त पण झोप लागत नसते. आणि तसंच भरपूर वेळ जातो आणि रात्रीचे 12 वाजत आलेले असतात आणि अजूनही दोघांना झोप आलेली नसते. तर तसंच क्रिया उठते वॉशरूमसाठी. तर शुभ पटकन बोलते, "क्रियू, काय झालं? बरं नाही वाटत आहे का तुला?" तर क्रिया काही न बोलता वॉशरूम जाते आणि शुभ वाटच बघत असतो. तर क्रिया येते बेडरूममध्ये आणि परत ब्लँकेट कव्हर करून झोपी जाते. तर शुभ तसंच बसून असतो आणि क्रियाला पण झोप लागत नसतेच. तर काही वेळाने शुभ हॉलमध्ये जातो, बसतो सोफ्यावर लाईट्स वगैरे ऑन करून. तर क्रियाला डोअरचा आवाज येतो. तर तसंच उठून बघते, तर शुभ नसतो आणि क्रिया उठून जाते हॉलमध्ये. बघते, तर शुभ सोफ्यावर बसून असतो असंच. तर इतक्यात शुभचं पण लक्ष जातो क्रियाकडे आणि दोघे एकसारखं बघत असतात आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं. तर शुभ उठतो आणि क्रियाकडे येतो आणि क्रिया पण पुढे होत शुभकडे जाते. फायनली काहीतरी बोलतील दोघे. यस. शुभ तसंच क्रियाचा फेस धरून बोलतो, "मी तुला कधीच फसवलेलं नाहीये बेबी. खूप जीवापाड प्रेम करतो मी तुला आणि नेहमी करणार. आणि इथे तुझ्यासोबत आहे 24 तास, तरी तुला असं कसं वाटू शकतं, की मी तुला फसवत आहे वगैरे? हां?" तर क्रिया बोलते, "मी फसवलेलं बोलली नाही. पण मला खोटं बोलला, सांगितलं नाही आणि इव्हन मी काही विचारत नाही तेव्हापर्यंत तू काहीच नाही सांगत. जे मला असा विचार करायला भाग पाडतं, की मी कुठेच एक्झिस्ट नाही करत तुझ्या लाईफमध्ये. आणि ती कोण, कुठली ती? बरोबर 3 वर्षांनीच का कॉल केली? आणि तिला माहीत होतं ना माझ्याबद्दल, लाइक मी तुझी गर्लफ्रेंड आहे. मग सांगायचं ना मला सरळ, की मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे. पण नाही, बायको असल्यासारखं वाकड्यातच जायचं होतं तिला तर." तर शुभ तसंच क्रियाला बोलतो, "ये बस इथे." दिन दोघे हॉलमध्ये सोफ्यावर बसतात आणि असंच एकमेकांना बघत असतात. तर शुभ बोलतो, "आपलं एकमेकांशिवाय काही होत नाही हे चांगलंच माहिती आहे. तरी भांडतो आपण, हो ना? शेवटी एकमेकांजवळ जायचं असतं तरी भांडतो आपण, हो ना?" तर क्रिया तसंच शुभच्या गालावर मस्करीत मारत बोलते, की "तुझ्याच नालायकपणामुळे झालं हे सर्व." तर शुभ गालावर मारली तिथे असा हात फिरवत बोलतो, "खूप जोरात मारली हं तू मस्करीच्या नावावर. परत अशी मस्करी करू नको. कळलं का क्रिया?" तर क्रिया बोलते, "हो का? आणि तुझ्या अशा वागण्यामुळे माझ्या हृदयाला जे लागलं, ते किती जास्त होतं माहिती आहे का?" तर शुभ लगेच लाडात येत बोलतो, की "हृदयाला लागलं का? थांब, थांब बघू दे मला." असं बोलून क्रियाच्या अगदी जवळ येतो. तर क्रिया मागे होत, होत झोपून गेल्यासारखी लेटते. तर शुभ तसाच वर येत बोलतो, की "अगं थांब ना, बघू दे ना, कुठे, किती, कसं लागलं बघू तरी दे." तर क्रिया पटकन शुभचे हात बाजूला करत बोलते, "नालायक उठ ना आणि जवळ यायचं नाही, तू सांगितलं होतं ना. तुला मग तरी काय येतायस? मार खायचा आहे का?" तर शुभ पूर्ण जवळ जात तसंच तिथे टॉपवरूनच किस करत बोलतो, की "तू सांगितली आणि मी ऐकलं, असं कधी झालं का?" तर क्रिया बोलते, "माझा पाय बघ, आय मीन गुडघा बघ कुठे आहे? बघ, बघ." मी थोडी जरी मूव्हमेंट केली ना, तर तुला काय त्रास होईल चांगलंच माहिती आहे. म्हणून आत्ताच सांगते, उठ बाजूला हो आणि लांब राहा माझ्यापासून. तर शुभ बोलतो, "बापरे! इतकी हिंमत आहे का तुझ्यामध्ये, की तू फ्युचरला धोक्यात टाकशील?"
जर असेल तर कर जे मनात आलं ते. पण मी इथून उठणार नाहीये. ओके. तर क्रिया तसाच शुभचे हेअर्स पकडून खेचत बोलते, की "उठ पटकन यार शुभ मला सहन होत नाही आहे." तर शुभ बोलतो, की "हे तुझे नेहमीचे नाटक आहेत, पण यावेळेस नाही चालणार." तर क्रिया बोलते, "अरे मूर्ख मुलं आज मी जेवण सुद्धा केलं नाहीये. प्लीज उठ." तर शुभला आठवतं, की भांडणामुळे दोघांनीही जेवण केलेलं नाहीये. तर तसंच उठून बसतो आणि क्रिया पण उठून दीर्घ श्वास घेते आणि शुभवर झोपते. आणि तसंच दोघे मस्ती करत असतात आणि शुभ बोलतो, की "चल जेवायचं घेऊन ये. मला जास्त भूक नाहीये कारण आत्ताच ते पिलं मी." हं. तर हा इशारा क्रियाला समजताच बोलते, "ए शी घाणेरडा, जा हँडवॉश कर. मी येते जेवायचं घेऊन." देन दोघेही छान मिळून जेवण करतात. असंच नॉर्मल गप्पा-गोष्टी करत आणि मग सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर क्रिया किचन आवरून घेते आणि शुभ बेडरूममध्ये मस्त फोनमध्ये वेब सीरीज प्ले करून बघत असतो. तर क्रिया येते आणि फोन घेऊन बसते आपलं कारण शुभ पण फोनमध्ये बिझी असतो त्यामुळे. सो बेसिकली एकाच रूममध्ये दोघेही आपापल्या फोनमध्ये बिझी आहेत. आता काहीतरी चांगलंच भांडण होईल. काही वेळाने क्रिया स्क्रोल करत शुभला पण काही शेअर करत असते. तर शुभ लगेच नोटिफिकेशन क्लिअर करून आपली वेब सीरीज बघायचं सुरूच ठेवतो. क्रिया नोटीस करते की फोन हातात आहे तरी हा बघितला कसं नाही? नोटिफिकेशन गेलीच असेल ना मग? तर क्रिया लिंक शेअर करत परत शुभच्या फोनमध्ये डोकावून बघते की हा नक्की काय करतो? नोटिफिकेशन येते की नाही याला असं. तर शुभ परत तसंच नोटिफिकेशन वरूनच क्लिअर करतं. तर क्रिया बघताच पटकन शुभच्या पाठीवर मारत बोलते, "नालायक मी मगाचपासून बघत आहे. काय चाललंय तुझं? हां? एवढं इग्नोर?" तर शुभ अगदी रागात वळून बोलतो, "तू काय पागल आहे का मूर्ख मुली? मी इथे काहीतरी लक्ष देऊन बघत आहे ना, मग कळत नाही का तुला? मारली कशाला मला?" तर क्रिया बोलते, "हां, मग ते एवढं महत्त्वाचं आहे का, जे मी माझे नोटिफिकेशन आले तरी वरूनच क्लिअर करून बघत आहेस?" तर शुभ बोलतो, "तुला काय तू पाठवतच असते काही ना काही. म्हणून मी माझं बघायचं सोडून तुझं आधी बघायचं का? नंतर बघून रिप्लाय करणारच होतो ना. मग आता मारली कशाला काहीतरी अर्जंट असल्यासारखं?" हां? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. परत भांडण झालेलंच आहे. आता पार्ट 3, 4, 6 मध्ये बघणार आहे आपण आता यावर दोघांचं भांडण होईलच. सो ते भांडण कसं मिटणार आणि किती वेळ दोघेही भांडण करत राहतील आणि एंड मात्र खूप रोमॅन्टिक असेल. आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर आहे शुभ वासेकर. ओहो!